वेणुध्वनी 90.4 FM वीक्षकांना नमस्कार. आज आपण स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू अशा विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहे. ह्याच्या मागची हे म्हणजे की आता सध्या खूपशा देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा खूपकडे इन्फ्लुएन्झाची साथ आलेली आहे. इन्फ्लुएन्झा म्हणजे काय, तर त्याला आपण साधारण भाषेमध्ये फ्लू म्हणतो. इन्फ्लुएन्झा नावाचा व्हायरस असतोय जो वेगळ्या वेगळ्या प्रजातीतनं मानवाला येऊ शकतो. जसं की बर्ड्समधनं आला तर त्याला एव्हियन फ्लू म्हणतात किंवा बर्ड फ्लू म्हटलं जातं. मग असे जेव्हा स्पीसीज बॅरियर क्रॉस करून जेव्हा तो व्हायरस माणसामध्ये होतोय त्यावेळेला त्याची जरा पॉवर जास्त असल्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त होऊन माणसाला ताप, थंडी वगैरे येऊ शकतोय. आता हे कसं पसरतंय म्हणजे प्राण्यांपासून, जे प्राण्यांना हँडल करतात, जे एखादी पाळीव प्राणी असेल किंवा कुणी चिकनचा व्यवसाय करत असेल, अशा लोकांना जे कॉन्टॅक्ट येतोय प्राण्यांमधनं किंवा पक्ष्यांमधनं, त्या कॉन्टॅक्टमधनं त्या लोकांना तो होऊ शकतोय आणि मग त्या लोकांच्या मार्फत एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला पसरू शकतोय. आता एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला कसं पसरतोय म्हणजे एक तर जेव्हा आम्ही शिंकतो तेव्हा त्याच्याबद्दल ते ड्रॉपलेट जे येतात, जसं आपण कोविडमध्ये म्हणत होतो की ड्रॉपलेट्स असतात, तसे ड्रॉपलेट पसरल्याने हा पसरू शकतोय. किंवा एखादा आपण नाक पुसतो आणि दुसऱ्या वस्तूला आपण हात लावतो आणि दुसरा मनुष्य जेव्हा जाऊन त्या वस्तूला परत हात लावतोय तर त्याला आपण फोमाइट्स म्हणतो. अशा फोमाइट्समधनं हा आजार पसरू शकतो. ह्या आजाराची लक्षणं काय म्हणजे साधारणपणे सर्दी, ताप येणे, जे जसं आपल्याला साधारणपणे येतात व्हायरल डिसीज आता ह्या सीझनमध्ये यायला लागलेत, तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, डोकं दुखणे, ताप येणे, खूप वरच्या डिग्रीचा किंवा 102, 103च्या वरचा ताप येऊ शकतोय, सारखा दिवसभर ताप असतोय, डोळे दुखतात, डोळे लाल होतात, कधी कधी उलटी होते. आणि ह्याचा पुढचा स्टेज म्हणजे निमोनिया किंवा ARDS. म्हणजे जर हा कॉम्प्लिकेट झाला, सगळ्यांमध्येच कॉम्प्लिकेट होत नाही, साधारणपणे जे वृद्ध लोक असतात किंवा जे लहान मुलं असतात किंवा डायबिटीज किंवा कुठलेही असे आजार असतात ज्याच्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी होते, अशा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये इन्फ्लुएन्झाचं, साध्या इन्फ्लुएन्झाहून निमोनिया होण्याची शक्यता असते. असे निमोनिया झालं तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना व्हेंटिलेशन वगैरे लागू शकतं. खरं कॉम्प्लिकेटेड निमोनिया होण्याची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे जर 100 लोकांना जर आज इन्फ्लुएन्झा होत असेल तर त्यामध्ये 2 किंवा 3 लोकांनाच फक्त निमोनिया होते, त्यांच्या प्रतिकारशक्तीवरती डिपेंडिंग. आता ह्याची लक्षणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. हे जर तुम्हाला इन्फ्लुएन्झा असं झालं तर काय करावं म्हणजे एक तर कुठलाही सर्दी ताप ह्या सीझनमध्ये असेल तर तुम्ही आपल्या डॉक्टरना भेटा. ह्याला कुठल्याही प्रकारचा डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. असलं तरी ओसेल्टामाव्हिर वगैरे अशी ट्रीटमेंट आहेत जे फारसे इफेक्टिव्ह नसतील, त्यामुळे सपोर्टिव्ह केअरच जास्त घेतली जाते. हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे, ज्यूस पिला पाहिजे किंवा सूप पिला पाहिजे, त्यामुळे डिहायड्रेशन होता कामा नये. ताप आला तर तापाचं औषध वगैरे अशी जी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते ती कायम चालूच असते. खरं तुम्ही स्वतः हे करायला न करता डॉक्टरला जाऊन भेटलेलं बरं. समजा तुम्हाला धाप येत असेल, म्हणजे श्वास घ्यायला अडकल्यासारखं वाटत असेल किंवा ताप खूप जोरात येत असेल किंवा एखाद्या तुमच्या घरातल्या कोणतरी आई वडील असतील, त्यांची शुद्धीमध्ये जर काही वेगळेपणा वाटत असेल की जरासं वेगळं बोलतायत किंवा शुद्धी कमी होते, असं जर झालं तर लगेच त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलं पाहिजे आणि आमची ट्रीटमेंट केली पाहिजे. इन्फ्लुएन्झासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे. दरवर्षी इन्फ्लुएन्झाची वॅक्सिनची स्ट्रेन अपडेट केली जाते. तेव्हा लेटेस्ट इन्फ्लुएन्झा वॅक्सिन जे असेल ते तुम्ही तुमच्या फार्मसीमध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने जाऊन घेऊ शकता आणि इन्फ्लुएन्झा प्रिव्हेंट करू शकता. पूर्णपणे प्रिव्हेंट जरी होत नसेल तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. त्यामुळे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज आहे. आता ह्याला आपण रोखायचं कसं म्हणजे एक तर मास्क घालायचं, जर कोणी तुमच्या समोर खोकला करत असेल, शिंकत असेल तर मास्क घालायचं. दुसरं, आपण जेव्हा बाहेरच्या ऑब्जेक्ट्सना शिवतो किंवा बाहेरून आत येतो तेव्हा हातपाय स्वच्छ, तोंड वगैरे स्वच्छ धुवून कुठल्याही गोष्ट आपल्या घरामध्ये करायची. त्यामुळे फोमाइट्समधनं जे आपल्याला पसरते ते सुद्धा पसरण्याची शक्यता कमी होईल. कुठल्याही परिस्थितीत घाबरू नका, तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. हा साधा 90% त्याच्यापेक्षाही जास्त लोकांमध्ये काही न होता पेशंट आपल्या आपणच बरा होऊ शकतोय. खरं आपली सपोर्ट आणि आपलं हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे. धन्यवाद. ध्वनी ध्वनी दो ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ